ठाकरेंच्या एकत्र येण्यासंदर्भातली एक मोठी बातमी। काही दिवसांपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू हे परदेशात गेलेले होते आणि परदेशातच या दोघांनी एकत्र येण्याची चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे। दोघे भाऊ एप्रिल महिन्यात परदेश दौऱ्यावरती होते। त्याच वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भात चर्चा झाल्याची ठोस माहिती सूत्रांकडून दिली जाते। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेला महाराष्ट्रात एकत्रितपणे लढायचंय, पण राज्यातल्या राजकीय लढाईसाठी आणि युतीच्या चर्चेसाठी दोन्ही भावांनी थेट परदेशात एकमेकांची भेट घेतल्याची मोठी माहिती सूत्रांनी दिली आहे। परदेशात चर्चा होण्याच्या आधीच दोन्ही भावांनी युतीबाबत भाष्य केलं होतं। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। दोन्ही भावांनी दिलेले हे युतीचे संकेत आणि मागील 1.5 महिन्यातल्या घडामोडी पाहिल्यावर युतीबाबत नक्कीच काहीतरी शिजत असल्याचं स्पष्ट होतं। 19 एप्रिल 2025 रोजी राज ठाकरेंची महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली। त्या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला। त्यावर राज ठाकरेंनी सकारात्मक भूमिका घेतली, तर उद्धव ठाकरेंनीही टाळी देण्याची तयारी दर्शवली। त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दोघे भाऊ परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे एकत्र येण्याची चर्चा थंडावली होती। मात्र परदेशातच दोन्ही भावांनी युतीवर चर्चा केल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याच्या चर्चा गेल्या महिनाभर सुरू आहेत। दोन्ही बाजूंनी कोण आधी टाळी देतं याची वाट बघितली जाते। मात्र आपल्याला सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची गेल्या महिन्यात परदेशात एक भेट झाली असल्याचं समजतंय। या भेटीतच ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबाबत जवळपास 2 तास चर्चा झाली असल्याचं सांगितलं जाते। या सगळ्यासाठी आयबी किंवा इमिग्रेशनचे अधिकारी सुद्धा दुजोरा देताना दिसत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भेटीला दुजोरा दिला जातोय, तर मनसेकडून कुणीही भेटीवर भाष्य करताना दिसत नाहीये। मनसेकडून भेटीचा इन्कार करण्यात आलाय, त्यामुळे भेट झाली की नाही याबाबत संभ्रम असल्याचं स्पष्ट होतंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची परदेशात भेट झाली हे वृत्त मनसेनं पूर्णपणे नाकारलेलं आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे राज ठाकरे यांनी पूर्वेचा तर उद्धव ठाकरे यांनी पश्चिमेचा देश फिरण्यासाठी निवडला असल्यामुळे मध्ये कुठेतरी या दोन्ही नेत्यांची भेट होणं हे अशक्य आहे। त्यामुळे हे वृत्त चुकीचं असल्याचं मत मनसेनं व्यक्त केलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या परदेशातील भेटीबाबत संभ्रम असला तरी दोघांकडून युतीसाठी सकारात्मक पावलं टाकली जात असल्याचं घटनाक्रमावरून स्पष्ट होतंय। दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे युतीबाबत भाष्य करणं, त्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र येण्याबाबत वक्तव्य करणं ही आगामी युतीची नांदी असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय। कदाचित लंडनला त्यांची भेट झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अलीकडची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभोवतालच्या नेत्यांची जर वक्तव्य पाहिली तर ती दोघांच्या एकत्र येण्याबद्दल प्रचंड अनुकूल आहेत। दोघे येतीलच किंवा स्वतः उद्धव ठाकरे म्हणतात की मी निर्णय जाहीर करेन वगैरे, हे पाहता त्यांनी म्हटलेलं आहे की परदेशामध्ये दोघांची भेट झाली, हे याला त्यांनी दुजोरा देणं हे स्वाभाविक आहे। मात्र मनसेनी कायम सावध भूमिका घेतलेली आहे। संदीप देशपांडे हे जर सोडले तर एखादा दुसराच नेता कदाचित म्हणजे काहीतरी प्रतिक्रिया देतो, इतर कोणी या विषयावर बोलत नाही। राज ठाकरेंनी
पॉडकास्टमध्ये टाळी देण्याची दर्शवलेली तयारी आणि उद्धव ठाकरेंनी किरकोळ वाद मिटवण्याची घेतलेली भूमिका, त्यामुळे दोन्ही भावांमधील 19 वर्षांची कोंडी फुटली. त्यानंतर दोन्ही भावांनी परदेश दौऱ्यात चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे दोन्ही भावांच्या मनात जे आहे ते लवकरच